नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण कांदा लसूण विरहित अशी व्हेज थाली बनवणार आहोत. अगदी रंगीबिरंगी, चमचमीत, सगळ्यांना खूप आवडेल. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर श्रीखंडासाठी चक्का बनवणार आहोत. तुम्ही विकत आणला तरी चालेल, मी घरीच बनवणार आहे. त्यासाठी एक बाऊल घेतला आहे. त्यावर गाळणी किंवा चाळण ठेवून एक सुती कापड ठेवून त्यामध्ये हे दही जे आपण 1 लिटर घेतलं आहे, जे आपण 1 किलो किंवा 1 लिटर दही घेतलं आहे, ते आपण बांधून ठेवायचं आहे. त्यावर एक वजन ठेवायचं आहे, जेणेकरून यातलं पाणी, दह्यातलं पाणी सगळं पटकन निघून जाईल. आता हे आपण 1 तासासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण एक सोपा पुलाव बनवणार आहोत. इथं मी 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. हा अर्धा तास अगोदर स्वच्छ धुवून ठेवला होता. आता आपण याचा पुलावसाठी भात तयार करून घेऊ. कुकर गरम करायला ठेवला आहे. कुकर गरम झाला की त्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालून घेऊ. तूप गरम झालं की त्यामध्ये काजू आणि बेदाणे तळून घ्यायचे आहे. काजू बेदाणे तळून झाले. आता हे आपण काढून घेऊ. आता यातच आपण 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 3 ते 4 लवंगा फोडणीला घालणार आहोत. मी तांदूळ धुवून ठेवले होते, त्यातलं पाणी काढून घेतलं आहे. आता हे तांदूळ तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटात परतून घ्यायचे. दीड वाटी तांदळासाठी इथं आपण 2.5 वाट्या पाणी घालणार आहोत. यामुळे भात छान सुटसुटीत मोकळा होतो. मीठ साखर घातल्यानंतर छान पुन्हा मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊ. कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण इथे भाजीची तयारी करून घेणार आहोत. इथे मी पनीर आणि काजूची भाजी बनवणार आहे. त्यासाठी 2 मोठे टॅमॅटो चिरून घेतले आहे आणि 10 ते 12 काजू घेतले आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊ. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून आपण तेल घालून घेतलं आहे. तेल थोडं जास्त घालायचं आहे, कारण आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे. पनीर तळून झालं आहे. आता आपण काढून घेऊ. आता याच तेलामध्ये आपण काजू तळून घेणार आहोत. अगदी मिनिटभर तळून घेऊ. काजू तळून झाले ते काढून घेऊ आपण. आता एक कढईमध्ये जास्तीचं तेल आहे, ते काढून घेऊ आणि याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पूनच तेल घालणार आहोत. तेल गरमच आहे, त्यामुळे आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते आपण घालून घेणार आहोत. आता वाटण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. वाटण छान परतून झालं आहे. यामध्ये आता मिक्सरमध्ये अर्धा वाटी पाणी घालून आपण ते पाणी वाटणामध्ये टाकणार आहोत. त्याचबरोबर आपण त्यामध्ये 1 चमचा धणे पूड, अर्धा चमचा जिरे पूड, लाल तिखट तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. आता हे सगळे मसाले आपण छान परतून घेऊ. त्यामध्ये आणखी अर्धी वाटी आपण पाणी घालणार आहोत. गरम मसाला अर्धा चमचा घातला आहे. आता आपण पनीर आणि काजू या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊ.
ग्रेव्ही तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही बनवू शकता. यामध्ये तुम्ही आणखी पाणी ॲड करू शकता किंवा असंच ठेवू शकता. मी यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी घालणार आहे. ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. आता आपण मीठ घातल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिनिटभर आपण झाकण ठेवून भाजीला एक उकळी काढून घेऊ. भाजीला छान उकळी आली. आता आपण यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत आणि पाव चमचा साखर. याने भाजी खूपच टेस्टी होते. पनीर काजू मसाल्याची भाजी तयार आहे. आता आपण पुढची रेसिपी करू. मगाशी आपण भात तयार करून घेतला होता. कुकर थंड झाला. आता ते बघू शकता भात छान सुटसुटीत मोकळा झाला आहे. आता आपण याचा पुलाव बनवूया. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घातला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं फुललं की त्यामध्ये चिरलेलं गाजर घालून घेणार आहोत. गाजर थोडा तुपावर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये पाववाटी मटार घातले आहे. हे फ्रोझन मटार आहे. तेही छान परतून घ्यायचं आहे. आता आपण जे काजू आणि बेदाणे तळून घेतले होते ते यामध्ये घालणार आहोत. छान मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता आपण शिजवलेला भात करून घेतला होता पुलावासाठी, तो घालणार आहोत यामध्ये. कलरफुल असा राईस आपला तयार झाला आहे. पुढची रेसिपी आपली भरलेली भेंडी. आता आपण भरलेली भेंडी बनवणार आहोत. त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून पुसून अशा प्रकारे आपण कापून घेतले आहे. भेंडीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊ. 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, लाल तिखट 1 टेबलस्पून, मीठ, अर्धा चमचा आमचूर पावडर. हे सगळे मसाले एकत्र करून घेऊ. मसाले छान मिक्स झाले की यामध्ये आपण 1 चमचाभर तेल घालणार आहोत. तेल या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. मसाला तयार झाला आहे. आता आपण हे भेंडीमध्ये भरून घेऊ. अशा पद्धतीने आपण सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आणि वरूनही थोडासा लावायचा आहे मसाला. अशा प्रकारे सगळी भेंडी भरून झाली आहे. कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घातला आहे. हाय फ्लेमवर 1 मिनिटभर आपण भेंडी परतून घेणार आहोत. भेंडी परतून झाली की झाकण ठेवून 5 मिनटं मंद आचेवर आपण शिजवून घेऊ. 5 मिनटं झाली आहे. भेंडी शिजत आली. आता आपण एकदा हलवून घेऊ. 2 ते 3 मिनटासाठी आपण झाकण ठेवू. भेंडी शिजण्यासाठी 7-8 मिनटं लागतात. भरली भेंडी बनवून झाली आहे. आता आपण श्रीखंड बनवणार आहोत. आपण 1 तासाअगोदर दही बांधून ठेवलं होतं कपड्यामध्ये. आता त्यातलं पाणी सगळं निघून गेले. आता हा तयार चक्का गाळणीतून किंवा चाळणीतून आपण गाळून घ्यायचा आहे. गाळल्यामुळे श्रीखंड छान क्रीमी तयार होतं. चक्का आपला सगळं गाळून झाला आहे. आता आपण काढून घेऊ. सगळा चक्का आपण गाळणीतून गाळून घेतला आहे. चक्का नेहमी वाटीने मोजून घ्यायचा आहे. जेवढा चक्का आहे तेवढीच साखर घ्यायची आहे. श्रीखंड बनवताना पिठी साखरच वापरायची आहे आपण. हे छान मिक्स करून घेऊ. श्रीखंड चमचाने वाढता येईल एवढंच घट्ट ठेवायचं आहे.
आता आपण यामध्ये भिजवून घेतलेलं केशर घालणार आहोत. आपण केशर भिजता श्रीखंड बनवतो. केशरने छान रंग आला आहे. वेलची पूड घातली आहे अर्धा चमचा. श्रीखंड बनवून झाला आहे. आता यावर आपण पिस्त्याचे काप घालून ते थंड करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवू. पुढची रेसिपी मूग डाळ भजी. डाळ भिजत ठेवली होती अगोदरच. त्या डाळीतलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरला आपण पाणी न घालताच वाटून घ्यायची आहे. 2 बॅचेसमध्ये ही डाळ आपण वाटून घेऊ. डाळ वाटून झाली. आता आपण या डाळीमध्ये मूठभर मेथी बारीक चिरलेली घालणार आहोत आणि मूठभर कोथिंबीर घालणार आहोत चिरून. आता आपण यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि मीठ. यामध्ये सोडा किंवा गरम तेल आपण वापरणार नाही आहोत. तरीसुद्धा ही भजी छान आतून जाळीदार होते. भजीचं पीठ पुरी तळायच्या अगोदर भिजवलं म्हणजे पुऱ्या करून झाल्या की लगेचच भजी तळता येते. पुरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण पुऱ्या करून घेऊ. पुरी करताना सुकं पीठ न लावता थोडं तेल लावूनच मी पुऱ्या करून घेणार आहे. पुरीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. पुरी कमी तेलकट कशी होईल ह्या टिप्ससहित हा व्हिडिओ आहे, तर तुम्ही तो नक्की बघा. अशा पद्धतीने आपण उरलेल्या पुऱ्याही करून घेऊ. पुऱ्या बनवून झाल्या आहे. आता आपण भजी करून घेऊ. भजी तेलात सोडताना गॅस कमी करायचा आहे आणि एक एक भजी आपण सोडून घेऊ. भजी कमी गरम तेलामध्ये सोडली तर ती तेलकट होते आणि खूप गरम तेलामध्ये सोडली तर वरून करपते आणि आतून कच्ची राहते. भजी तळताना गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे. ही भजी वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार होते. अशा पद्धतीने आपण सोनेरी रंगावरील भजी तळून घेणार आहोत. सगळीच भजी आपण या पद्धतीने तळून घेऊ. सगळे पदार्थ बनवून झाले. आता आपण ते सर्व करूया. आजची व्हेज थाली तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्मिताज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.